Hello, is it okay? Yes, Hello. madam. Okay, don't write on the slide. Just give me reply on chat box. Okay. So everyone, can you able to see able to see the slide? Yes or no? Just give me the reply fast. Yes. Yes, madam. Okay. So today's revision is very important because maximum all the questions are from the today's revision. If anyone in this group is such like that, it is his or she's it is the first lecture, then also after means completion of our revision, one can attend the test. Okay, so be attentive in the revision part. So in the 40 minutes we will take a lecture, and remaining 20 minutes we will have a test again of 20 marks, 10 questions. Again, questions are different from different student, different for different students. The sequence of option also going to be changed. So don't copy or don't try to copy others' answers. So now whatever may be the part of the revision, that is only in the test. So जे काही आता रिव्हिजन मध्ये आपण स्टडी करणार आहे तेच टेस्टला आहे. सो रिव्हिजन तुम्ही अटेंटिव्हली लक्ष घेऊन जरी ऐकली तरी तुम्ही टेस्ट व्यवस्थित सॉल्व्ह करू शकता. थोडी ट्रिकी क्वेश्चन्स आज टाकलेले आहेत, फक्त याच्यासाठी की मला कळावं किती जण कन्सेप्च्युअली अभ्यास करतायत, म्हणजे की उगा नुसतं अटेंड करतायत लेक्चर प्रेझेंटीसाठी असं नको. सो मला कळेल आता आजच्या टेस्ट की खरंच तुम्ही एमएमसी ला इंटरेस्टिंग सब्जेक्ट म्हणून घेताय का उगा जस्ट बाकी लेक्चर सारखं की फक्त अटेंड करायचे, कॉलेजने कंपल्सरी केले म्हणून असं असेल. ओके, तो रिव्हिजनचा पार्ट अतिशय आजचा महत्वाचा आहे, कारण की या ह्याच्यावर फक्त रिव्हिजन्स आहेत आणि एक दोन फक्त ट्रिकी क्वेश्चन्स आहेत. बाकी जे रुटीनली अटेंड करत असतील त्यांना तर सॉल्व्ह करता येतील. इव्हन आजची जरी रिव्हिजन तुम्ही व्यवस्थित ऐकली आणि आज तुम्ही पहिल्यांदा लेक्चरला आला असाल, असं कोणी नसेल सहसा, पण त्यातून सुद्धा तुम्हाला अटेंड करता येईल टेस्ट. ओके, नाव कम बॅक टू अवर रिव्हिजन पार्ट, दॅट इज फीचर्स ऑफ 8085. Again, first feature 8085 is a 8-bit microprocessor. Once again, what is mean by 8-bit? Because of three reasons. ALU is 8-bit long. External internal data bus is 8-bit long. Whatever the internal registers, they are also 8-bit long. 8-bit is also called as 1 byte. Combination of 8-bit is nothing but 1 byte. So what I can say, 8085 is 8-bit microprocessor, or 8085 is 1 byte microprocessor. Okay, now what is the Nibel? 4-bit combination of 4-bit is nothing but 1 Nibel. So how I can say about the 8085? 8085 is a 8-bit or 1 byte or 2 Nibel microprocessor. हे कळालं का नाही सांगा, चला पटकन फास्ट. हॅलो. Yes, madam. ओके, किती बाईटचा असतो तो? BYT बाईटचा किती असतो? रिप्लाय द्या चला फास्ट. किती बाईटचा असतो 8085? बीटचा नाही. अरे 16. Who says 16? See once again. 64K. Of course not. What you are doing? Okay, erase that one. Once again, I will repeat that one. Erase that one. Who has written that 4? Now see, 8085 हा 8 बीटचा मायक्रोप्रोसेसर आहे. 8 बीटलाच मी काय म्हणते, कॉम्बिनेशन ऑफ 8 बीट, याला मी काय म्हणणार 1 बाईट. मी तुम्हाला काय विचारलंय, किती बाईटचा असतो? तुमचा आन्सर काय पाहिजे? 1. ओके, वाय 1 बाईट इज नथिंग बट कॉम्बिनेशन ऑफ 8 बीट. ओके, आणखी निबेलच्या भाषेत मी काय सांगू शकते, इट इज नथिंग बट 2 निबेल मायक्रोप्रोसेसर. वाय 2 निबेल? 1 निबेल इज अ कॉम्बिनेशन ऑफ 4 बीट. 8085 इज 8 बीट, मीन्स वॉट? 2 निबेल. सो 3 सेंटेन्स जर मला इन टर्म्स ऑफ बीट, बाईट आणि निबेल सांगायचे झाले तर मी काय सांगू शकते, 8085 इज 8 बीट मायक्रोप्रोसेसर, और इट इज 1 बाईट मायक्रोप्रोसेसर, और इट इज 2 निबेल मायक्रोप्रोसेसर. आता सांगा कळालं का नाही? ओके, नाउ नेक्स्ट फीचर आहे बघा, ऑपरेटिंग फ्रिक्वेन्सी, दॅट इज 3 मेगाहर्ट्ज. डेटा बस अगेन D0 to D7, म्हणजे किती बीटची झाली डेटा बस? 8 बीटची. म्हणजेच मी कसं म्हणू शकते, 1 बाईट डेटा बस. ओके,
ऍड्रेस बस किती 16 बीटची किंवा 2 बाईट डेटा बस 2 बाईट ऍड्रेस बस. अगेन addressing means 16 address bus can able to access 2 raised to 16. 2 raised to 16 मी कसं लिहिणार 2 raised to 6, 2 raised to 10. 2 raised to 6 is nothing but 64. Again 2 raised to 10 is nothing but 1. So 64 kilobytes of memory. In today's test, we are having same questions. Only this value 64 kbyte value is going to be changed. So is there any doubt? You can ask me. Otherwise, we will go for next slide. याच्यावर एक क्वेश्चन टाकलेला आहे आज परत एकदा. कुणाला काही हे समजलं नाही असं आहे का? हॅलो. MMCच्या लेक्चरला असं निवांत नाही बसायचं, पटपट रिप्लाय द्यायचे बरं. समजलं असेल समजलं, नाही समजलं तर नाही समजलं मॅडम. समजलंय? समजलं. ओके नेक्स्ट. इथं समजलं म्हणते आता फक्त मी टेस्टला खरं किती व्यवस्थित आणि ऍक्युरेटली आन्सर देता येते. आता कुणाचं जास्त चुकायला नाही पाहिजे. ती पहिली टेस्ट होती त्यामुळे तिथे ठीक आहे. नाव नेक्स्ट बघा. लोअर ऑर्डर ऍड्रेस बस इज ऑलवेज मल्टिप्लेक्स विथ हायर ऑर्डर. Sorry, it's always multiplex with data bus. Why we are going for the multiplexing? Because we want to reduce the number of external lines. Now, as they are multiplexed, to separate these data and address lines, we need one separate switch called as a latch. And to activate that switch, we need a signal called as ALE. Power supply required is +5 volts. Again, for serial communication, we are having 2 ports. SID, that is input port. Now, through that port, microprocessor takes serial input. SOD, that is output port. Through that port, microprocessor gives the output signal. Now, again, it is having on-chip clock generator, so need not require external clock generator. Again, interrupts, there are 5 interrupts. Out of that, trap is the highest priority. Priority goes on decreasing from RST 7.5, 6.5, 5.5, and INTR is the interrupt which is having lowest priority. Now, above 4 interrupts are vectored, means what? It is generated by the system and there is a specific address inside the RAM memory. INTR is not having any address. Why? Because it is not generated by the system, it is generated by the user. Okay. Again, trap is a non-maskable, means system cannot avoid this type of interrupts. Remaining all are maskable, means what? System can avoid these interrupts or system can put these interrupts into the wait state. Next, about the register, it is having 8-bit register, or now what we can say, it is having 1 byte register, or what we can say, it is having 2 Nibble registers. Okay, 8-bit लाच मी काय म्हणू शकते 1 byte का, कारण की कॉम्बिनेशन ऑफ 8-bit इज नथिंग बट 1 byte. किंवा 4 चे 2 ग्रुप करणार आणि मी काय म्हणणार, इट इज नथिंग बट 2 Nibble in length. Now BCD, HL are the general purpose register. Flag register. Now again, there is one question in the test, today's test. Now flag register is 8-bit long, but out of that 8-bit, how many flags we are going to use? Now you tell me when we are going to revision of the flag register. Now next is a PC, that is a 16. Good. Now PC, that is a 16-bit program counter. SP, that is a 16-bit stack pointer. Stack pointer is for, again, both contains the memory location, but PC maintains the sequence. And stack pointer कधी use केला जातो? Once the PC means program counter switches from main program to sub program. In that case, the address of the next instruction is going to be stored in stack pointer. Now control signals, 8085 has its separate control bus to carry the control signals. And addressing modes, there are 5 addressing modes: immediate, register, direct, indirect, and implied. Okay, now this is our architecture part. Now we have to just take the concept. ALU, that is arithmetic logic unit. It receives the input from accumulator and temporary register. Temporary register, there are 2 temporary registers, W and Z, which cannot be accessed by the user. It is used by the system, so it is also called as invisible registers. ते आपल्याला दिसत नाहीत आणि यूज पण करता येत नाहीत. Okay, now next, accumulator, it is accessible by the user. It is 8-bit long or 1 byte long or 2 Nibble long. Okay, now it gives the first operand, temporary register gives the second operand. ALU perform arithmetic and logic operation, and after
arithmetic and logic operation, ALU store the result into the accumulator and the result status into the flag register. So don't at all confuse in these two concepts, result and result status. Result is always stored into the back to the accumulator. Okay. So after performing or executing, after the execution of particular instruction, accumulator value is always updated. Why? Because it stores the result. So previous value get vanished. And for example, here is a 2, here is a 3, and you tell ALU that perform the addition. So 2 plus 3 is 5. So after performing the addition, ALU stores the 5. So whatever value that is earlier, that is 3, get vanished and it is replaced by 5. Okay. Now, and whatever the status result of the status, according to that result, flag register is automatically updated by the ALU, not by the user. So once again, see the binary operations, that is addition, subtraction. So बाकी तर तुम्ही 3 लक्षात ठेवता, फक्त एक्सेप्शनल केस कोणती आहे 1 1, तिथं काय लक्षात ठेवायचं, ऍडिशनला 10 आणि सबट्रॅक्शनला सुद्धा बाकी सगळ्या सेम आहेत, पण हीच केस वेगळी आहे, दुसरी काय लहानातून मोठी संख्या मायनस करतोय 0 - 1. ओके. So in that case we get 11. So इथं 10 लक्षात ठेवायचं, इथं 11. Whatever may be the carry or borrow, it is get added into the next column. Okay. So जो काही हातचा येईल, बायनरी मध्ये हातचा आला त्याला तुम्ही कॅरी म्हणता, बॉरो मध्ये हातचा आला तर तुम्ही त्याला सबट्रॅक्शन मध्ये हातचा आला तर त्याला बॉरो म्हणता. ओके. So next, once again, this is the shortcut way to represent any number in the binary format. Okay. So weightage काय लक्षात ठेवायचं, 8 2 4 1 2 4 8 16 32. ओके. नाव नॉर्मली आपल्याला आता हे आपण 4 बीटचे बघितलेत. मीन्स व्हॉट, रिप्रेझेंट 0 इन टर्म्स ऑफ 4 बीट म्हणल्यावर तुम्ही काय करणार, 0 0 0 0. नाव रिप्रेझेंट 1 इन टर्म्स ऑफ 8 बीट असं जर म्हणलं तर तुम्ही काय लिहिणार, कसं रिप्रेझेंट करणार ते, 0 0 0 0 0 0 0 0 again 0 0 0 1. means what, it is a representation of 1 in terms of 8 bit. Okay. Now next, temporary register W and Z are the temporary register which is 8 bit long, which is not accessible by the user, and during any operation system take another operand into W or Z. One operand is in accumulator, another operand is in WZ. Next, special purpose register. Now see, this is your special purpose register, that is the flag register. Okay. Flag register is 8 bit long, but out of these 8 bits, 3 bits are unused. D1, D3 and D5 we are not going to use. We are only using 5 bits out of 8 bit, that is D2, D0, D2, D4, D6 and D7. In today's test there is a question on this, so be attentive towards this explanation. Now see, carry flag. When carry flag set, if there is a carry generated from the 8th bit. When it is reset, set means 1, reset means 0. Set means high, reset means low. ओके. डिजिटल मध्ये जे हाय असतं 1 असतं त्याला तुम्ही हाय म्हणता किंवा सेट म्हणता. जे लो असतं त्याला तुम्ही डिजिटल मध्ये 0, बायनरी मध्ये आपण त्याला 0 म्हणतो, लो म्हणतो किंवा रिसेट म्हणतो. कॅरी फ्लॅग सेट असेल म्हणजे 1 कधी असतो, जर x बीट मधून कॅरी जनरेट झाली तर. 0 कधी असतो, जर x बीट मधून कॅरी जनरेट झाली नाही तर रिझल्ट मध्ये. नाव D1 डोंट यूज करत नाही, सो इथं ऑलवेज 0. नाव सेकंड इज द P फॉर पॅरिटी. So parity back means parity bit, when parity bit set to 1 if there is a even number of 1s. When it reset, then there is a odd number of 1s. There is म्हणजे where, in the result. Okay. आलेल्या रिझल्ट मध्ये जर इवन नंबर ऑफ 1s असतील तर हा बिट सेट होईल. जो काही रिझल्ट आलेला आहे त्याच्यामध्ये जर ऑड नंबर ऑफ 1s असतील तर हा रिसेट असेल. अगेन D3 bit, it is unused, so don't care condition. Now D4 bit, auxiliary carry bit. When auxiliary carry bit set to 1, when there is a generation of carry from 4th position or D3 bit. 4th position मधून म्हणजे 4th म्हणजे काय, 1 2 3 4 4चं कॉम्बिनेशन. 4च्या कॉम्बिनेशनला आपल्याकडे काय नाव आहे, निबेल. मग आपण असं पण म्हणू शकतो, when there is a generation of carry from lower nibel to higher nibel. Okay. In that case, auxiliary carry bit should be 1. When it should be 0, when there is a no carry generation from
lower nibble to higher nibble, or fourth position to fifth position, or D3 bit to D4 bit. काहीही म्हणा तुम्ही तिन्ही पैकी तरीही चालतं. फक्त कन्सेप्ट काय आहे की लोअर फोर्थ बीट मधून जेव्हा हायर बीट मध्ये कॅरी जनरेट होती त्याला ऑक्झिलरी म्हणतात. जर नाही झाली तर हे बीट 0 असणार, जर झाली तर हे बीट 1 असणार. नाव D5 अगेन डोंट केअर किंवा अनयुज बीट, सो इट इज ट्रीटेड ॲज 0. D6 bit, it is a 0 flag. When the your result is 0, then this bit set to 1. Okay, when our result is other than 0, then this bit is 0. And next one is a sign flag. Sign flag means what? किंवा when sign flag set to 1, 1 कधी असतो आणि 0 कधी असतो बघा. Sign flag 0 कधी असतो? जर नंबर पॉझिटिव्ह असेल तर. Sign flag 1 कधी असतो? जर नंबर निगेटिव्ह असेल तर. नाउ रिपीट वन्स अगेन. साइन फ्लॅग पॉझिटिव्ह कधी, सॉरी सेट कधी असतो? सेट मीन्स 1. 1 कधी असतो? हॅलो हॅलो हॅलो. Yes, madam. साइन फ्लॅग सेट म्हणजे 1 कधी असतो? पॉझिटिव्ह नंबरला का निगेटिव्ह नंबरला? निगेटिव्ह असेल तर ओके. रेवती सेट Positive. निगेटिव्ह असेल तर. नंबर जर निगेटिव्ह असेल तर तो 1 असणार. मग 0 कधी असेल? 0 कधी असेल? पॉझिटिव्ह. नंबर जर पॉझिटिव्ह असेल तर. गुड. नाव नंबर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह कोणत्या बीट वरून कळतं? MSB का LSB? आन्सर द्या चला लवकर. MSB. व्हेरी गुड. नंबर पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे आपल्याला MSB बीट वरून कळतं. ना MSB बीट जर 1 असेल तर नंबर काय असतो? पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? निगेटिव्ह. व्हेरी गुड. आणि MSB बीट जर 0 असेल तर नंबर काय असतो? पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? पॉझिटिव्ह. ओके. आणि जर MSB बीट 0 असेल तर नंबर काय असतो? पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? निगेटिव्ह. कन्फ्युज नाही व्हायचं. Positive. ओके. ना आता परत एकदा सांगा. मी 3 क्वेश्चन विचारणार. ओके. ना ते कट करा आधी स्लाइड वर लिहिलेलं. हा. ना पहिला क्वेश्चन. MSB बीट जर 1 असेल तर नंबर पॉझिटिव्ह असतो का निगेटिव्ह असतो? निगेटिव्ह. Negative. Positive. गुड. MSB बीट जर 0 असेल तर? पॉझिटिव्ह. Positive. ओके. आणि MSB बीट जर 0 असेल तर? पॉझिटिव्ह. कोणीतरी एक निगेटिव्ह म्हणलंच तरी. हा. बरं. ना आता परत एकदा 3 क्वेश्चन विचारणार, कंपल्सरी लक्ष द्यायचंय. S इज इक्वल टू 0 कधी असेल? पॉझिटिव्ह. बास की नाही? MSB positive असेल. S इज इक्वल टू 0 कधी असतं? नंबर जर पॉझिटिव्ह असेल तर. ओके गुड. S इज इक्वल टू 0 कधी असतं? नंबर पॉझिटिव्ह. Positive असेल तर. ओके. आणि S इज इक्वल टू 1 कधी असतं? Number negative असेल तर. Okay, very good. Okay, now next. So according to result, we can update the carry flag register. Next one is the instruction register. What is the use of instruction register? एका sentence मध्ये सांगायचं झालं तर तुम्ही काय सांगणार? It is used to hold up code. Okay, जो काही up code आहे तो घ्यायचा. काम कोणाचं? instruction registerचं. डेटा बस कडून जी पूर्ण इन्स्ट्रक्शन आली आहे त्याच्यातून अपकोडचा पार्ट घ्यायचा आणि तो इन्स्ट्रक्शन डिकोडरला द्यायचं काम कोणाचं? इन्स्ट्रक्शन रजिस्टरचं. Once the instruction register transmit that upcode part to the decoder, decoder decodes that part and accordingly generates the control signal. Okay, and given that control signal to the remaining part.
Next one is a program counter. Now program counter is a 16-bit long. It contains memory address. Now which memory address? It contains that memory address from where the next instruction is to be executed. Okay. जी next instruction execute करायचे ते memory address contain करायचं काम कोणाचे? PC चं. So once again read this sentence. PC is a 16-bit register. It contains memory address. It contains that memory address from where the next instruction is to be fetched. Fetch म्हणजे घेणे for execution. Okay. If suppose PC value is 800H means what? Whatever the instruction stored at this location, it is taken for the execution. During the execution of this instruction, PC automatically incremented by 1 and make its value 8001. So after that, it will take the next instruction for the execution, and hence in this way, the sequence of the program is going to be maintained. For example, when we turn on the computer, then whatever the initial value of the PC 0000, and from that location it is going to start the execution. After 1, it will take 2, automatically incremented by 1, again 3, then 4, then 5. Okay, there is no change. But if there is a means what? Jumping means some instructions are such that they are going to change the sequence of program counter. That instructions are called as a branching instruction. So if in the system or in the program there is a branching instruction, in that case the sequence of program counter is going to be changed. Okay, so see, this is the branching instruction. So due to the branching instruction, the program counter sequence is going to be changed. Now तो कसा चेंज होईल? जे लोकेशन युजर देईल त्या लोकेशनला पीसी जाणार. Jump 2000 means what? After means at this, when PC reach to 0003, it will read the instruction jump 2000 and it will jump to this location. Meanwhile, whatever the in between locations are there, it is unexecuted. So it will go to that location, it will execute that location and return back to the original value. But means how PC come to know that where we need to return? Now that value is going to be shown in the stack pointer. So there is again one more pointer used to carry the memory address where the address where PC is going to leave the program is going to be stored. Now see, in this way we can analyze. See here. At the start, PC always start. After reset, PC value is reached to 0000. So when we turn on the PC, it has the value 0000. Okay. So from that value, it will start the execution. It will start the execution of program. So it will execute whatever the instruction in the 0001, then 0000, then 1, then 2, then 3. Okay. Consider these are the normal instructions. Okay. Now, if there is a normal instruction, then sequence is not going to be damaged. But in case of some branching instruction, call is a branching instruction, jump is a branching instruction, again return. Now these instructions we will going to see in the instruction set part. So when PC reach to the branching instruction, in that case, it will directly jump to the location mentioned in the instruction. Here what we mentioned, 1000. So after 003, what next value PC is going to show? That is 1000. Okay. So means it is a sub program. Okay. This is the main program. So what is expected? That is when PC reach to the sub program, it will execute that instruction. So it will execute that program. And after returning back to the main program, it will execute the remaining instruction. But how the PC come to know that from where we need to start the re-execution in the main program? So for that, there is it will take the help of stack pointer. So while leaving or while going for the sub program, now that whatever the next value, that is 0004, is going to be stored in the SP. So what is the value of SP after this? SP becomes 0004. Okay. So now
means while leaving this location SP tells program counter स्टॅक पॉइंटरला सांगतो की तू 004 लोकेशन स्टोअर कर. मग काय करतो आणि तो स्वतः या लोकेशनला जातो. नाव हे लोकेशन तो पूर्ण एक्झिक्यूट करतो अँड व्हाईल रिटर्निंग फ्रॉम द सब प्रोग्राम मग तो एसपी कडे बघतो. एसपी ची जी व्हॅल्यू आहे तिथून एक्झिक्युशन स्टार्ट करतो. समजतंय? इन दिस मॅनर देयर इज अ सिक्वेन्स इज गोइंग टू बी एक्झिक्युटेड. रिपीट. ओके, आय विल रिपीट वन्स अगेन. सी, दोन पॉइंटर आपल्याकडे आहेत. एक आहे तो म्हणजे पीसी आहे आणि दुसरा आहे तो म्हणजे स्टॅक पॉइंटर आहे. आता दोघं पण कशासाठी यूज केले जातात तर मेमरी लोकेशन दाखवायसाठी. मग दोघांचा मध्ये फरक काय आहे तो बघा. ओके, हा आहे तो कन्सिडर करू आपण. आता तुम्हाला जास्त व्यवस्थित कळेल. सी, प्रोग्राम काउंटर हा पण एक पॉइंटर आहे. एसपी हा पण एक पॉइंटर आहे. पॉइंटर म्हणजे काय? ॲरो आहे की जो मेमरी लोकेशन दाखवतो. म्हणजे काय? इन शॉर्ट दोघं पण मेमरी लोकेशन दाखवतात. मग आता पीसीने दाखवलेल्या मेमरी लोकेशनचा काय फायदा होतो तर पीसी जे मेमरी लोकेशन दाखवेल तिथं ज्या इन्स्ट्रक्शन स्टोअर केलेल्या त्याच आपली सिस्टीम एक्झिक्यूट करणार आहे. क्लिअर झालं का? म्हणजे पीसी जो आता मेमरी लोकेशन्स आपल्याला इंडिकेट करतो. आता इनिशियली जेव्हा रिसेट करून म्हणजे बंद कम्प्युटर आपण स्टार्ट करतो तेव्हा पीसीची व्हॅल्यू ऑटोमॅटिकली काय असते? 0 असते. तो 0 पासून पीसी स्टार्ट होतो. आता तुम्ही म्हणणार मॅडम 0 कशी असते? तर तो प्रोग्रामरनेच तसं केलेलं आहे की जेव्हा आपण कोणतीही सिस्टीम रिसेट करू तेव्हा पीसीची व्हॅल्यू किती असायला म्हणजे कोणत्याही सिस्टीमची पीसीची व्हॅल्यू काय असायला पाहिजे? 0 0 0 0 म्हणजे काय की त्यांनी स्टार्ट पासून सुरू केलं पाहिजे ना. आता ह्याचं एक्झाम्पल काय बघा की तुम्ही एखादा फॉर एक्झाम्पल मूवी कम्प्युटरवर बघताय. ओके ना, आणि तुम्ही कम्प्युटर बंद केला. ओके ना, बंद केला आणि परत दुसऱ्या दिवशी चालू ठेवला. ती मूवी तुम्हाला तिथं त्या लेवलला दिसते का? नाही दिसत. येस ऑर नो? याचा अर्थ काय की तुम्ही परत कुठं आलाय? 0 लोकेशनला आलाय. नाव जर आता तुम्हाला मूवी बघायची असेल तर तुम्हाला परत तिथं VLC जो काही तुमचा मीडिया असेल तिथून तुम्हाला ती स्टार्ट करावी लागेल. याचा अर्थ काय की जेव्हा तुम्ही सिस्टीम रिसेट हा एक शब्द येतो ज्याला आपण आपल्या लँग्वेजमध्ये बंद म्हणतो. जेव्हा आपण पीसी बंद करतो किंवा कोणतीही सिस्टीम स्विच ऑफ करतो त्याला रिसेट म्हणायचं टेक्निकल वर्डमध्ये. तर जेव्हा आपण पीसी रिसेट करतो तेव्हा काय होतं? पीसीची म्हणजे प्रोग्राम काउंटरची व्हॅल्यू काय होती? कुठे येऊन थांबती? 0 0 0 0 ला. ओके ना, आता जेव्हा आपण सिस्टीम परत स्टार्ट करतो नव्याने तेव्हा पीसी 0 0 ला असतो आणि तिथून तो त्याचं एक्झिक्युशन स्टार्ट करतो. मग आता पीसीची व्हॅल्यू 0 0 आहे म्हणल्यावर सिस्टीमला काय कळतं की ठीक आहे इथून एक्झिक्युशन स्टार्ट करायचं. मग पीसीने हे लोकेशन दाखवलं मग या लोकेशनला जी इन्स्ट्रक्शन आहे ती एक्झिक्यूट केली जाईल. मीन व्हाईल पीसी ऑटोमॅटिकली 1 ने इन्क्रीमेंट होणार आणि 0 0 1 दाखवणार आणि पुढची इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट करणार. ओके, सो असा 1 नंतर 2 2 नंतर 3 3 नंतर 4 हा फ्लो चालू राहतो. न प्रॉब्लेम कुठे? जर आपल्याकडे ब्रांचिंग इन्स्ट्रक्शन जर असतील तिथं प्रॉब्लेम आहे का? त्या ब्रांचिंग इन्स्ट्रक्शन मध्ये आपण पीसीला सांगतो की आता हे लोकेशनला स्विच व्हा. म्हणजे आता कॉल 1000 इथं मी काय सांगितलं पीसीला? यू हॅव टू गो टू धिस लोकेशन. 1000व्या लोकेशनला तू जा. पण आता पीसी कोणत्या लोकेशनला आहे? 3 लोकेशनला आहे, 3rd लोकेशनला आहे. मग पीसी काय करतो? जेव्हा तो ही इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट करणार असतो तेव्हा तो एसपी ला काय म्हणतो की याच्या पुढची जे काही लोकेशन आहे तू सेव्ह करून घे. मग एसपीची व्हॅल्यू ऑटोमॅटिकली कुठं काय होती? 0004 4th लोकेशन ही व्हॅल्यू एसपीची स्टोअर झाली. मग पीसी काय करतो? 1000व्या लोकेशनला जातो आणि तिथं जे काही प्रोग्राम किंवा सब रुटीन आहे ते एक्झिक्यूट करतो आणि तो वापस कुठे येतो? मेन प्रोग्रामला. मग मेन प्रोग्रामला आला की त्याला कळत नाही आपण का? कारण की पीसी कडे काही मेमरी नाहीये. मग त्याला कळत नाही की कुठं आता कुठून परत रिस्टार्ट करायचं एक्झिक्युशन. मग तो काय करतो? एसपीची व्हॅल्यू बघतो. एसपीनी जी मेमरी लोकेशन दाखवलेलं आहे तो ते एक्झिक्यूट करतो. पण एसपीनी कुठलं दाखवलंय? याच्या पुढचं धरून ठेवलेलं असतं. ही इन्स्ट्रक्शन तर त्या ऑलरेडी एक्झिक्यूट झाली. पीसीने तिथं जाऊन ते एक्झिक्यूट केलं. मग तो जेव्हा बॅकला येतो तेव्हा 0004 पासून राहिलेला प्रोग्राम तो एक्झिक्यूट करतो. आता मला सांगा हे कळालं का? हॅलो मॅडम, इथं 0003 ला कॉल 1000 नाही ना इन्स्ट्रक्शन. इथं जंप म्हणलं तर आपण तेच की जंप म्हणा, कॉल म्हणा, रिटर्न या ज्या इन्स्ट्रक्शन्स आहेत या पीसीचा सिक्वेन्स चेंज करतात म्हणून त्यांना ब्रांचिंग इन्स्ट्रक्शन म्हणतात. आता ऍड असू दे, सब असू दे याच्याने सिक्वेन्स चेंज होत नाही म्हणून 1 नंतर 2 2 नंतर 3rd नंतर 4th असं सिक्वेन्स मेंटेन राहतो. एकदम जंप आता इथं बघा ना 3rd लोकेशनला आणि तो 1000व्या लोकेशनला जाणार. मग मधले एवढे जे लोकेशन आहेत मधल्या एवढ्या ज्या इन्स्ट्रक्शन्स आहेत त्याचं काय? त्या काही एक्झिक्यूट होणार नाहीत का? तर होणार.
पण तो सब प्रोग्रामला जातो. ओके, सब प्रोग्राम तो आधी एक्झिक्यूट करणार. मग आधी का करणार? कारण की इथं तुम्ही थर्ड लोकेशनला लिहिलंय ना त्याला, की कॉल म्हणजे काय, जावा कुठं 1000 लोकेशनला. तुम्ही कुणाला सांगितलं? पीसीला, म्हणून पीसी तिकडे गेला. ओके, पीसीने ते एक्झिक्यूट केलं. आता रिटर्न जेव्हा येईल तेव्हा इथं आपण थर्ड लोकेशन दाखवतोय. आता कन्सिडर करा की हे 30 लाखाचं लोकेशन आहे, तुमचा 10 लाख लाईनचा कोड आहे. त्यांनी ऑलरेडी 3 लाख लाईन एक्झिक्यूट केलेल्या आहेत. मग असं आपण नाही म्हणू शकत ना की सुरुवाती 0 लोकेशन पासून स्टार्ट कर. समजते? पीसीला काय महत्वाचं आहे की पूर्ण मेन प्रोग्राम एक्झिक्यूट झाला पाहिजे. मग आता त्यांनी एवढ्या थर्ड लोकेशन पर्यंत तर केलंय, आता त्याला पुढचं करायचंय. मग पुढचं कुठून करायचं हे त्याला, त्याच्याकडे मेमरी नसल्यामुळे त्याला कळत नाही. मग तो काय करतो, ते लोकेशन स्टॅक पॉइंटर कडून घेतो. म्हणजे स्टॅक पॉइंटरचा यूज कधी येतो? जेव्हा ब्रांचिंग किंवा दुसऱ्या इन्स्ट्रक्शन्समुळे पीसीचा सिक्वेन्स चेंज होणार असतो, तेव्हा जाता जाता नेक्स्ट लोकेशन एसपी मध्ये सेव्ह केलं जातं. अदरवाईज जे रुटीन तुमचा प्रोग्राम असतो की ज्याच्यामध्ये ब्रांचिंग इन्स्ट्रक्शन्स नाही आहेत, त्या केसमध्ये स्टॅक पॉइंटरची एवढी आपल्याला गरज भासत नाही. आपल्याला स्टॅक पॉइंटरची गरज कधी भासते? जेव्हा पीसी ब्रांचिंग इन्स्ट्रक्शन्स मग पीसी त्याचा सिक्वेन्स चेंज करणार असतो, तेव्हा नेक्स्ट लोकेशन कुठंतरी सेव्ह करायचंय. मग कुठं करायचं? तर एसपी मध्ये करायचं. मग त्या केसमध्ये एसपी मध्ये नेक्स्ट लोकेशन सेव्ह केलं जातं. मग प्रोग्राम काउंटर सब रुटीन कडे जातो, तिथला प्रोग्राम एक्झिक्यूट करतो आणि रिटर्न येतो. रिटर्न मग आलं की त्याला एसपी सांगतो की आता तू 4th पासून परत रिएक्झिक्युशन स्टार्ट कर. मग तो 4th पासून रिएक्झिक्युशन स्टार्ट करतो. कन्सिडर करा की परत 2 इन्स्ट्रक्शन झाल्यावर तुम्ही कॉल 10 लाख म्हणला, मग तो परत 10 लाखाव्या लाईनला जाईल, तिथं जो प्रोग्राम आहे तो करेल. पण तो तिथं जाताना जे नेक्स्ट लोकेशन आहे ते एसपी मध्ये परत सेव्ह होणार. म्हणून मग आपण काल नेक्स्ट कन्सेप्ट बघितलेला कुठल्या, पुश आणि पॉप. कळालं का? सी, आता इथं फर्स्ट हे आला तो की इथं एकदा पहिल्यांदा कॉल इन्स्ट्रक्शन आली, मग त्यांनी काय केलं, 004 लोकेशन इथं सेव्ह केलं. नाव जाताना तो पीसी मध्ये लोकेशन सेव्ह करतो, याला काय म्हणायचं, पुश. ओके, नाव त्यांनी ते सगळं एक्झिक्यूट केलं. आता त्याला काय पाहिजे, वापस यायचंय. मग वापस येताना तो काय करणार, पॉप. समजतंय? ते लोकेशन काढून घेणार आणि लोकेशन त्याच्याकडून काढून घेतलं की 004 पासून तो परत रिएक्झिक्युशन स्टार्ट करणार. मग स्टॅकला एकदा का पीसी इथं येऊन तो रिएक्झिक्यूट स्टार्ट करायला, तर स्टॅकला ते स्टोअर करायची गरज नाही. मग स्टॅक मध्ये लोकेशन सेव्ह करणं याला पुश म्हणायचं. आणि तिथून जेव्हा तो रिटर्न येईल आणि परत काम करायला लागेल तेव्हा त्याच्याकडून तो घेतो. मग स्टॅक मधून व्हॅल्यू घेणं याला पॉप म्हणायचं. म्हणून ह्या 2 कन्सेप्ट येतात, पुश आणि पॉप. हे कळालं का सांगा? येस ऑर नो? येस. हॅलो, रिप्लाय द्या चॅट बॉक्स मध्ये. चला फास्ट, टाइम नाही आहे अजून, 2 मिनिट आहे. येस. कोण आहे हे टाइम लिहिणार? टाइम महत्वाचा का कन्सेप्ट महत्वाची आहे? अवघड आहे बाबा. ओके, तर हे कळालंय का सगळ्यांना? तो परत एकदा बघा, स्टॅक पॉइंटर इज अ 16-bit register which is used as a memory pointer. Okay, it is acts as a RAM. It works on the principle of LIFO. LIFO means last in first out. जो लास्टला जो ऍड्रेस इन केला जाईल तो पहिल्यांदा बाहेर येईल. ओके, त्यामुळे लास्ट इन फर्स्ट आउट. ओके, नाव ड्युरिंग द पुश व्हॅल्यू ऑफ द स्टॅक डिक्रीजेस and during the pop value of the stack increases. Okay, so in the next, meanwhile take the screenshot of presenting. In the next lecture we will go towards the control group, which is a very important part. Okay, टायमिंग अँड कंट्रोल सिग्नल. एकदा का हे तुम्हाला कळाले, टायमिंग अँड कंट्रोल सिग्नल, एंटायर मायक्रोप्रोसेसर तुम्हाला कळाला असं आपण कन्सिडर करू शकतो. एकाने प्रेझेंटीचा स्क्रीनशॉट घ्या आणि मला सेंड करा. नाव सी, टेस्ट आपली 3 पर्यंतच टाइम लिमिट आहे. मॅडम. ओके, 4 पर्यंतच टाइम लिमिट आहे. एकदाच तुम्ही टेस्ट देऊ शकताय. अगेन प्रत्येकाला क्वेश्चन वेगवेगळ्या, सिक्वेन्स वेगळ्या क्वेश्चनचा, इव्हन ऑप्शनचा पण सिक्वेन्स वेगवेगळा आहे. 10 क्वेश्चन्स आहेत. जी रिव्हिजन आता घेतली त्यातलेच क्वेश्चन्स आहेत. त्यामुळे सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. ही टेस्ट छान लिहिली पाहिजे. ओके, तुम्ही आता व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला लिंक शेअर करते. बहुतेक तरी ऍक्सेस दिलेला आहे, पण काही प्रॉब्लेम आला तर मला तिथं हे करा, सांगा. ओके, लिंक शेअर केलेली आहे. स्टार्ट करा. काही प्रॉब्लेम आला तर मला सांगा.
लास्ट टाइम कसं फक्त आपण ऍक्सेस क्वेरीच्या स्टुडंटला दिलता म्हणून तुम्हाला प्रॉब्लेम आला होता.